हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा ब्लॉग असा आहे की माझी तब्येत पूर्ण खराब झाली होती आणि हे आले रडत होते. मी घरी एकदमशी घेऊन गेले दवाखान्यात चल म्हणून. मग इथं बसलो होतो आम्ही, कारण लंच टाईम होता. लंच टाईममुळं पूर्ण जण जेवणासाठी गेले होते. 2 ते 4चा टाईम ह्यांचा पण तेच असतो. आणि एक पण डॉक्टर म्हणजे नव्हते. आता आपल्या गावकडे कसं असतं, एक असेल तर कोणी पण चेक करतं किंवा पावती वगैरे फाडतं, तसं बिलकुल नाही. मग तिथे बसल्यावर ते डॉक्टर म्हणजे डॉक्टरच्या साईडला मेडिकल असतात, ते भैया म्हणले आम्ही गोळ्या देतो. ह्या 2 गोळ्या दिल्या, गोळ्या घ्या तोपर्यंत कमी वाटतं, नाही झाल्यावर रात्रीचं या म्हणले. मग गोळ्या घेतल्या, तिथे चहा घेतला, चहा पिला, संस्कारला बिस्किट, कारण जेवण नव्हतं, स्वयंपाक नव्हतं, काहीच नव्हतं, उभं पण टाकता येत नव्हतं, एवढं हालत खराब झाली. आणि मग त्या गोळ्या घेतल्या, जेवण केलं, चपाती आणि डाळ घेऊन आलो होतो बाहेरून. त्यांनी पण जेवले थोडंसं, मी थोडं जेवलं. गोळ्या घेतल्या होत्या, एवढी झोप लागली, पूर्ण छान वाटलं, झोपी गेले. पार आत्ताच उठले 7 वाजता. लगेच थोडासा ब्लॉग घेतला, कारण म्हणलं दररोज टाकायचं ठेवले तर थोडंसं चहा वगैरे बनजेपर्यंत घेतला. चहा बनवत होते, संस्कारनं उठवलं मला, उठ मला भूक लागली, कारण मला एवढी गाढ झोप लागली होती ना. त्याला काय करत होतं लक्ष पण नव्हतं, त्यांना बसला होता मोबाईल पाहत. आणि एवढी तब्येत खराब आजपर्यंत कधीच झालं नाही. मी एवढं रडत होते आल्यावर, म्हणजे नको म्हणले होते यांनी अकॅडमीला जायला, पण मी गेले होते. कानामध्ये कापूस ठेवून गेले. मला वाटलं थोडंसं दुखते, कशाला, काय नाही व्हायचं तेवढं. पण आल्याला एवढं अंग भरून आलं, कारण थंडी खूप होती. त्यामुळं मग चहा वगैरे ठेवलं, संस्कारला दूध बनवून दिलं. चहा वगैरे ठेवून तोंड वगैरे धुवून फ्रेश होऊन चहा बनवून घेतला. आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप बोर गेला, कारण कोणतेच क्लासेस करणं झालं नाहीत ना, काहीच करणं झालं नाही, घरचं नाही. कारण नागपंचमी असल्यामुळं पुरणपोळी ते काय बनवायची होती, ती पण बनवणं झालं नाही मला. संपून गेला आजचा दिवस अशा प्रकारे. आता बरं वाटतंय, आता काय तर बनवल खायला काय तर. आणि अशा प्रकारे चहा झाला. या चहा प्यायला, काळा चहा उकळते. झालं काय होतं की रात्रीचं एक साईडनं कान दुखत होता, कानाच्या मग रात्रीचं झिंडबम वगैरे लावून झोपले. आणि सकाळी उठजेस तर सगळं कमी झालं, नीट झालं. फक्त थोडं दुखत होतं, ताप आल्यासारखं होतं अंगामध्ये. आणि मग इकडल्या साईडनं दुखत होतं, हालता येत नाही, बोलता येत नाही. असं पण हलवलं, धक्का पण लागलं का, एवढं कानात दुखत होतं ना. त्यामुळं असं झालं. तर काय करणार, होतं कधी कधी, माणसाचं जीवन आहे तर होत राहते, सुख दुःख चालत राहते. तर फ्रेंड्स, या चहा प्यायला, चहा पिऊन घ्या. माझा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आता कोणी म्हणते एवढी तब्येत खराब आहे तरी ब्लॉग बनवली, तर माझं आता दररोज बनवायचं आहे. मग मला आता जे आपलं डेली ब्लॉग बनवायचं आहे, तर जे घडते तेच टाकायचं आहे. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.